भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कागल इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भाजपच्या वतीनं काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला। शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते राजे समरजित सिंह घाटगे, माजी आमदार संजय बाबा घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, गोकुळचे संचालक अंबरीश सिंह घाटगे, राजे अखिलेश सिंह घाटगे यांच्यासह विविध मान्यवर रॅलीत सहभागी झाले। रॅलीच्या प्रारंभी गैबी चौकातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी पीरचं मान्यवरांनी मनोभावे दर्शन घेतलं। भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले आणि रॅलीला प्रारंभ झाला। गैबी चौकातून शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। तिथं मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। देशभक्तीपर घोषणा, तिरंग्याची सजावट आणि मोठ्या संख्येनं सहभागी झालेला जनसमुदाय यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झालं होतं। यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, भरत पाटील, बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक MP पाटील, शाहूचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, सुनील मगदूम, शिवसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, काकासो सावडकर, विवेक कुलकर्णी, राजेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, अनिल कुमार हेगडे, शिवसिंह घाटगे, कागलचे नगरसेवक एकनाथ पाटील, अमर पाटील, MB पाटील, अशोक पाटील, युवराज कोईगडे, चंद्रकांत पाटील, अरुण तोडकर, चंद्रकांत दंडवते यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।